माझं गाण्याशी काही संबंध नव्हता. मला कंपोजिशन वगैरे काही माहिती नव्हतं. तेव्हा काहीतरी 12-13 हजार पगार यायचा आणि ऑलमोस्ट सगळं घरी द्यावं लागायचं. पण पुढे वर्षातून एकदाच दिवाळीला भेटत होते, पण घरकाम करायची. मंगळसूत्र पण नव्हतं, म्हणजे ते खोटंच घालायची. मामा नाही आहेत, त्यामुळे त्यांची दर दिवाळीला खूप आठवण येते. नमस्कार, मी सोनाली सोनावणे. नमस्कार, मी प्रशांत नागती आणि आम्ही आता आहोत पदर गाण्याच्या बद्दल तुमच्याशी चर्चा करायला. पदर हे आमचं नुकतंच रिलीज झालेलं गाणं आहे, जे 1 मिलियन झालेलं आहे 3 दिवसामध्ये. विन्मयी म्युझिक या यूट्यूब चॅनलवर गाणं आहे. निकानुश्री त्यात आहे, सोनाली आणि केवलने गायलेलं आहे. संकेत आणि माझं म्युझिक आहे आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला गाणं पाहावं लागेल. कसं आहे गाणं, काय आहे, आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. आता नुकतंच जसं कळतं आहे की जे शूट गाण्याचं झालं आहे ते कळसूबाई जे शिखर आहे, जे आपल्या महाराष्ट्राला सर्वात हायेस्ट आहे, आणि त्या गावच्या ठिकाणी एका ठिकाणी शूट झालं. सो एक्सपिरियन्स कसा होता तिकडचा? खूप छान, कारण मी जेव्हा रेकीला गेलो होतो या गाण्याचं दिग्दर्शन मीच केलेलं आहे आणि हे माझं दुसरं डिरेक्शन करणारं, मी डिरेक्शन करतो असं सॉन्ग आहे. त्यामुळे मी रेकीसाठी जेव्हा गेलो तेव्हा मी पाहिलं, अरे बापरे, कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी, आणि एवढं सुंदर गाव होतं. बारी आणि जहागीरदारवाडी असे गावं आहेत ती, म्हणजे बाजूबाजूलाच आहे, एकच गाव आहे ते बेसिकली, पण एक इकडे वाडी आणि इकडे वाडी आहे. आणि तुम्ही जे कळसूबाईला ट्रेक करून जातात त्यांना त्याच गावातून जावं लागतं. सो बेसिकली दॅट इज द ट्रेकर्स पॉईंट. तिथून ते ट्रेकिंग चालू होते. आणि आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा नॉर्मल डे होता, पण आम्ही शूट ॲक्च्युली आमचा डेट आली नवरात्रीमध्ये. त्याच्यामुळे कळसूबाई बेसिकली महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर तर आहेच, बट कळसूबाई हे एक श्रद्धास्थान आहे, देवीचं स्थान आहे. त्यामुळे आम्ही 3ऱ्या आणि 4थ्या माळीला आम्ही तिथे शूट केलं, 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी. त्यामुळे आम्हाला प्रचंड गर्दी मिळाली नवरात्रीमध्ये. त्याच्यामुळे आहे ना, आम्ही शूट आमचं 7 वाजता संपलं ना, आम्ही पाहायचो एवढ्या उंचावरती, आणि ते सगळ्या लाईट दिसायच्या अशा किती उंचावरती, तर ते लाईट दिसायच्या, आणि म्हणजे ती लोकं वर जात होती रात्रीसुद्धा. सो खूप आनंद वाटला बघून की अशा भक्तिमय वातावरणात आम्ही तिथे शूट करत होतो. आणि त्या गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. खूप सुंदर लोकेशन आहेत. पाणी, वॉटरफॉल हे असे पावलावर वॉटरफॉल होते तिथे. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधलं हे ठिकाण आहे. त्यामुळे नाशिक सोडून आम्ही एका दुसऱ्या जिल्ह्यात पहिल्यांदा शूट करण्याचं, म्हणजे मला नाशिकनंतर मग अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदा शूट केलं. सो खूप आनंद मिळत होता. लोकांनी खूप प्रेम दिलं. आणि तिकडचं जेवण, म्हणजे आम्ही बेसिकली जेवण एका त्या गावातल्या एका व्यक्तीच्या घरी केलं, पूर्ण टीमचं. ठेचा, भाकरी, भाजी, ते एक ऑथेंटिक जेवण होतं. आणि बापरे काय, आणि एवढं शूट केल्यानंतर दुपारी जेव्हा आम्ही जेवणाला जायचो, सो त्याची टेस्ट तर वेगळीच होती. सो खूप चांगली फिलिंग होती. शूट करताना पण खूप मजा आली. आणि स्पेशली ते कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी आणि नवरात्रीमध्ये जिथे कळसूबाई देवीचं स्थान आहे आणि लोकांची गर्दी आहे, त्याच्यामध्ये आम्ही शूट केलं. खूप आनंद मिळाला. सोनाली, सो सपोज आता दादाने सांगितलं की एक्सपिरियन्स तर खूप छान होता, पण तुला असं वाटलेलं की मला पण तिथे असलं पाहिजे होतं वगैरे? अरे डेफिनेटली, आय मिस्ड इट अनफॉर्च्युनेटली. ॲक्च्युली दादा जेव्हापासून दादाने डिरेक्शन केलं आहे, त्यामुळे हे गाणं अजून जास्त स्पेशल आहे, कारण त्याचं दुसरंच गाणं आहे जे त्याने डिरेक्ट केलं आहे स्वतः. त्यामुळे दादाचं एक विजन होतं, आणि त्या विजनप्रमाणे त्याला जसे लोकेशन्स हवे होते तसे ॲक्च्युली मिळत नव्हते. आणि त्या प्रोसेसमध्ये मी बघत होते की दादा लोकेशन्स शोधतोय. मग हे रेकीला गेले, आणि मग थेट जेव्हा शूटला गेले तेव्हा मला कळलं की विजनप्रमाणे किंवा त्यापेक्षाही सुंदर लोकेशन्स मिळाले आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली मी शूटला नव्हते, त्यामुळे त्यांनी, बट आय वॉज अपडेटेड ॲज ऑलवेज. मी अपडेटेड होती, त्यामुळे मी पण ती वाईब कुठेतरी फील करू शकत होते. आणि देन मी गाणं बघितलं प्रेक्षकांप्रमाणेच. गाण्यात जेव्हा मी बघितलं तेव्हा डेफिनेटली दादाचं जे विजन होतं तेच खरं उतरलं पूर्ण गाण्यामध्ये. आणि उत्तम डिरेक्शन त्याने केलं आहे, सगळ्यांनी इतकं सुंदर काम केलं आहे. आणि अगेन त्या लोकेशनची वाईब, त्यामुळे आय मिस्ड इट. मी तिथे असायला हवं होतं, बट देन आय वॉज अपडेटेड. सो छान वाटतं. आणि गाणं फायनली हवं तसं झालं आहे सगळ्यांच्या मनात. पण आता तू जसं मेन्शन केलं की तू तिकडे नव्हतीस, पण अपकमिंग दादाचे जे प्रोजेक्ट्स वगैरे असतील तिकडे, तर दादा डेफिनेटली तुला सांगणारे वगैरे असं? हां, मी असते, आम्ही शूटला असते, पण कधी शेड्यूल मॅच नाही झाला किंवा मग काही कारणास्तव मग नाही जायला मिळालं तर, पण तरी व्हिडिओ कॉल्सवर वगैरे मला ते ते जी क्युरिओसिटी असते, कसं शूट सुरू असेल, काय सुरू असेल, कारण ही एकदम घरची टीम आहे. त्यामुळे हे शूटला 3 दिवस असतात, तेव्हा माझ्या डोक्यात तेच थॉट्स असतात, कसं शूट सुरू असेल, काय
होत असेल का सगळं व्यवस्थित. त्यामुळे आम्ही अपडेटेड असतो व्हिडिओ कॉल्सवर वगैरे. सो मी मिस करत नाही तसं काही. आता आपण जसं बघतोय की तुझे जेवढे पण सॉंग्स येत आहेत ते एकदम हिट्स होत आहेत आणि सगळीकडे वाजत असतात, गाजत असतात. सो एक ह्याच्या मागचं एक रहस्य काय सांगशील? रहस्य काही नाही, आमची मेहनत आणि प्रेक्षकांचं प्रेम. मला जितक्या वेळेस हा प्रश्न विचारला जाईल माझं उत्तर तेच असेल. कारण आम्ही काम करतोय, आम्ही सगळे जे टीमवर्क आमचं असतं, आम्ही काम करतो, मेहनत करतो, ते प्रेक्षकांसाठी करतो की त्यांना ते आवडावं. आणि दादाचं नेहमी हाच थॉट प्रोसेस असतो कुठलंही गाणं बनवण्याच्या आधी की प्रेक्षकांना काय आवडेल. आणि बऱ्याचदा आम्ही एक्सपेरिमेंट्स पण करतो आणि त्यालाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं. सो इट्स जस्ट ऑडियन्स लव्ह मला वाटतं. आणि ते आहेत सोबत तोपर्यंत म्हणजे गाणी तर आम्ही करतच राहू आणि प्रेक्षकांचं प्रेम हे कंटिन्युअसली कन्सिस्टंटली आम्हाला मिळतं आहे. त्यासाठी आम्ही ऑलवेज ग्रेटफुल आहोत आणि हे प्रेम फक्त असंच असू देत. दादा काय सांगशील याबद्दल थोडक्यात? मी अगेन मेहनत करत राहिलो ना तर डेफिनेटली खूप गोष्टी आहेत. प्रत्येक फील्डमध्ये तुम्ही मेहनत करत राहिलात तर तुम्हाला ते रिझल्ट मिळेल. पहिल्यांदा तुम्ही कदाचित अपयशी व्हाल, सेकंड टाईम व्हाल, बट तुम्ही मेहनत करत राहिलात, तुम्ही अपग्रेड पण करताय स्वतःला. मेहनत म्हणजे पहिल्यांदा अपयशी झाल्यावरती तुम्ही अपग्रेड करताय स्वतःच्या कामामध्ये. सो आम्ही ते करत जातो आहे आणि लकीली ते लोकांना आवडते आणि लोक प्रेम देत आहेत. बट अगेन पूर्ण आमचं कॉन्टेंट, क्रिएटिव्हिटी, आमची मेहनत ह्याच गोष्टीवरती ॲक्च्युली जे काही मिळतं ते मिळतं. जरी आम्हाला लोकांना काही आवडत नसेल तर ती क्रिएटिव्हिटीचाच आमचा तो दोष मी समजतो. त्याच्यामुळे हा पूर्ण जो प्रोसेस आहे, आम्हाला जेवढं काही मिळत असेल ते फक्त क्रिएटिव्हिटीमुळे. त्यामुळे खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि शिकत जातो आहे आम्ही. सो असं काही बाकी नाही आहे की लकी टाईम आहे वगैरे, असं काही नाही. चांगलं काम केल्यावर लोकांना आवडतं. लोक काही सजेशन्स पण देतात प्रत्येक गाण्यामध्ये की हे असं आहे. मग आम्ही ते अपग्रेड करून नेक्स्ट गाण्यामध्ये ते नाही करत आणि चांगलं अजून करण्याचा प्रयत्न करतो आणि ते मग लोक अजून डोक्यावर घेतात. आता जसं मेन्शन केलंस की मेहनत करणं सगळं म्हणजे मेहनत केली पाहिजे, त्यामुळे त्या यश वगैरे आणि आपल्याला मिळतं. सो थोडक्यात तुझं जे म्हणजे गाण्याचं आणि वगैरे होतं ती सुरुवात कशी झाली होती की मी हे केलं पाहिजे किंवा काय, म्हणजे तुझं करिअर वगैरे असं थोडक्यात काय सांगशील? नाही, माझं तर बेसिकली कविता करायचो मी. माझं गाण्याशी काही संबंध नव्हता, मला कंपोजिशन वगैरे काही माहिती नव्हतं. सो कविता करायचो मी जेव्हा जॉबला होतो अराऊंड 6 वर्षापूर्वी. आणि त्याच्यानंतर मग मी एक 6-5 वर्ष झाले असतील कदाचित. आणि मग तेव्हा मी ऑफिसला असताना माझी कविता मी ऐकवायचो. मी स्कूलमध्ये असतानासुद्धा मला प्राइजेस मिळालेत माझ्या कवितेसाठी. कविता आणि गाण्यांमध्ये फरक आहे. कवितेमध्ये वेगळ्या पद्धतीने मी लिहितो आणि गाण्यांमध्ये ऑडियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहितो. सो कवितेमध्ये मला प्राइजेस मिळायचे. आणि नंतर मग एकदा असं झालं की ऑफिसमध्ये मी जॉबला लागलो. 12वी नंतर मी सायमल्टेनियसली जॉब आणि स्टडी करत होतो, ग्रॅज्युएशन. मग तेव्हा जॉबला असताना मी माझ्याच कवितेला चाल लावली. थोडंफार गायचो मी, चाल लावली आणि मग ते माझ्या कलिगला ऐकवलं बाजूला डेस्कवर बसलेला. तर त्याला आवडलं ते, तिला आवडलं बेसिकली, चैत्रा आणि अजून एक माझा मित्र होता निलेश. तर त्यांना दोघांनाही आवडलं. जवळ अरे रेकॉर्ड कर घ्यायला. मग मी ते शोधलं की कसं रेकॉर्ड करतात. आणि मग एक जवळचा एक स्टुडिओ पाहिला, तिथे गेलो. तिथे मी त्यांना पैसे दिले. मला तेव्हा काहीतरी 12-13 हजार पगार यायचा आणि ऑलमोस्ट सगळं घरी द्यावं लागायचं. पण मी त्याच्यातून पैसे काढले, 5,000 रुपये दिले. नेक्स्ट मंथला अजून 2 महिने त्या माणसाने लावले, जे की एवढं डिफिकल्ट काही नव्हतं. त्या 2 महिने मी फेऱ्या मारायचो. सॅटर्डेला सुट्टी असायची, फ्रायडेला असायची, तर मी जायचो. पण माझं काही काम झालं नाही. मग मला तिथेच त्या स्टुडिओमध्ये अजून 1-2 मुले यायची. त्यांनी मला सांगितलं इथे तुझं होणार नाही का, तू आमच्याकडे चल. मग त्यांनी त्यांच्या घरी नेलं. घराचा सेटअप होता तो. आणि मग तिथे माझं पहिलं गाणं रेकॉर्ड झालं आणि ते गाणं रिलीज केलं. मीच गायलं होतं. रिलीज केलं, माझ्या मित्राने शूट केलं. आणि एकविरीचं गाणं होतं, आई एकविरीचं. आणि ते गाण्याला 1 लाख व्ह्यूज मिळाले. आणि काय माहिती कशा, कारण माझ्याकडे काहीच नव्हतं, ऑडियन्स नव्हती, काहीच नव्हतं. सो तिथून मग मी सुरू केलं. मग हळूहळू मला कळालं, स्टुडिओजच्या ओळख झाल्या. आता सगळ्याच मोठ्या प्लॅटफॉर्मवरती काम करतो आहे, मोठ्या स्टुडिओजमध्ये काम करतो. आता नॉलेज आले, अजून खूप गोष्टी शिकायच्या आहेत. बट ती प्रोसेस होती अशी मी या फील्डमध्ये येण्याची. आणि 2021मध्ये असं वेळ आली की मला वाटलं की आता मी कम्प्लिटली म्युझिकमध्ये घेतो. मग मी जॉब सोडला, कारण मला ना शूटच्या निमित्ताने किंवा गाण्याच्या निमित्ताने खूप सुट्ट्या घ्याव्या लागत होत्या. त्यामुळे 2021मध्ये तो मोमेंट आला जिथे मी ठरवलं की चलो आता पण पूर्णपणे. आणि तो लकीली खूप चांगला डिसिजन होता, कारण मी आता पूर्णपणे म्युझिक करतो आहे, मला पूर्ण वेळ देता येतो आहे. पैशांवाईजसुद्धा इथे जास्त फायदा आहेच, म्हणजे जेवढं जॉबमध्ये होतं. आणि मला पूर्ण वेळ देता आल्यामुळे मला क्रिएटिव्हिटी अजून चांगली करता येते.
आता दिवाळी तर आलीच आहे, जवळच आली आहे. सो एक तुमची दिवाळीची एक लहानपणीची आठवण वगैरे काय सांगाल की असं असतं ना की आता तुम्ही ॲज अ सेलिब्रिटी आणि वगैरे आहात, तुम्हाला सगळी लोकं ओळखत आहेत, पण लहानपणीचं जे असतं आपलं सगळं की आईबाबांकडे आपण हट्ट करत असतो की मला नवीन कपडे घ्यायचे आहेत, फटाकेच घ्यायचे वगैरे, आणि आत्ताचं जे लाईफस्टाईल आहे पूर्णपणे वेगळं आहे. तर ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? खूप डिफरन्स आहे, कारण मी तर हे खूपच मध्यमवर्गीय नाही म्हणून निम्नवर्गीय कुटुंबातून होतो. त्यामुळे मला ते दिवाळीचं होतंच की कपडे वगैरे, आणि त्यात मोठी फॅमिली, आणि ही एवढीच रूम, याच्यापेक्षा थोडीशी मोठी असेल, तेवढ्याच रूममध्ये आम्ही राहायचो. त्याच्यामुळे ते काय होतं की जिव्हाळा खूप होता, म्हणजे एक सगळे एकशे श्रिंग. आता खूप वेगवेगळे रूम्स आहेत प्रत्येकाचे, फ्लॅट सिस्टीम वगैरे आली, तेव्हा ते एकत्र राहायचो. आणि मग तेव्हा कपडे वर्षातून एकदाच दिवाळीला भेटत होते, पण दरवर्षी नाही. तर मग कपडे पप्पा घेऊन यायचे कधी, आणि मम्मी घेऊन यायची, आणि असं झालेलं मम्मी घरकाम करायची, तर तिकडून कपडे आणायची अधूनमधून. सो तेच दिवाळीला घालायचो आम्ही, म्हणजे वापरलेले असतील तरी पण ते चांगले, कारण थोडेसे रिच लोकांचे कपडे म्हणजे ते व्यवस्थितच ठेवतात. सो ते एक होतं. आणि मला आठवतं की लक्ष्मीपूजनला धनत्रयोदशीला आपण सोनं पुजतो, राईट, सोन्याची पूजा करते. तर आमच्या आजपर्यंत माझ्या मम्मीचे कानातले वगैरे असायचे, तेच होतं. मंगळसूत्र पण नव्हतं, म्हणजे ते खोटंच घालायची. सो ते कानातल्यांना आम्ही तेच एक जे होतं घरामध्ये सोनं वगैरे, एक दोन काही गोष्टी असतील त्याच फक्त आम्ही तिथे ठेवायचो. आणि आज मला आनंद आहे, म्हणजे आम्ही जेव्हा ते मागच्या वर्षी जेव्हा लक्ष्मीपूजन केलं तेव्हा मी पाहिलं की मम्मीला मी काही मंगळसूत्र, गंठण वगैरे केली, ते सगळं ठेवलेलं. ते बघून मला ते दिवस आठवले की अरे आपल्याकडे एकच तिथे ठेवलं होतं आपण सोन्याचं, आणि त्याच्यावरती आपण पूजा केली, आणि आज त्याच देवीच्या कृपेमुळे सगळं दिसतंय. सो ती माझी आठवण आहे दिवाळीच्या. पण त्या आठवणी खरंच गोड आहेत, कारण त्यावेळी आता थोडंसं बिझी शेड्यूल असल्यामुळे थोडंसं वाटत नाही, बट त्यावेळेच्या काय गोष्टी होत्या त्या. आणि पूर्ण म्हणजे आता एकत्रच आम्ही फराळ पण 4 फॅमिली मिळून एकत्र बनवायचो. आता ती पण सिस्टीम राहिलेली नाही. यावेळी मम्मीने माझ्या 1-2 गोष्टी घरी बनवायचं ठरवलं, बाकी तो बाहेरूनच आणतोय. सोनाली? माझ्या आठवणी म्हणजे लहानपणी गावी जाणं, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की आम्ही मामाकडे, आजी आजोबांकडे गावी जायचो. लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी म्हणजे त्याच दिवाळीला शाळेला सुट्टी लागली की गावी जायचं. मग मामा, आजी आजोबा यांच्याकडे दिवाळीची सुट्टी घालवायची, आणि मामा आमच्यासाठी फटाके वगैरे घेऊन यायचे. आता मामा नाही आहेत, त्यामुळे त्यांची दर दिवाळीला खूप आठवण येते. पण लहानपणीच्या ह्याच आठवणी आहेत, आणि त्या खूप स्पेशल आहेत. आणि मग सगळे भाऊ, मामाची मुलं, मी, माझे भाऊ, आम्ही सगळे एकत्र येऊन दिवाळी साजरी करायचो. सो त्या अशा जपून ठेवलेल्या स्पेशल आठवणी आहेत, आणि दर दिवाळीला त्या फ्रेश होतात त्या आठवणी, आणि आठवतं सगळं. हां, मी 90sचा किड असल्यामुळे आमच्या त्यावेळेच्या दिवाळी आणि आत्ताच्या दिवाळीमध्ये खूप फरक आहे. पण ते दिवस वेगळेच होते. आणि मला वाटतं आपण पदर या गाण्याच्या गाण्याबद्दल बोलत असताना, ह्या गाण्याचं सिंगर तर इथे आहे सोनाली. सो मग मेल सिंगर कुठे आहे? तो आता जस्ट आलेला आहे, लेट झालेला आहे, तर त्याला मी बोलवतो. केवल जॉईन, केवल वाळंज या गाण्याचे सिंगर, गायक आपल्या सोबत आहेत. येस, 1 मिनिट. वेलकम. लेट झाल्याबद्दल त्याचं आपण शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करणारच आहोत, पण हे इंटरव्ह्यू झालेलं ते. आता थेट आपण आमच्याबरोबर खूप गप्पा झाल्यात, आता डिरेक्टली पदर गाण्याविषयी त्यालाच विचारूया. येस. सो सोनालीसोबत आणि दादासोबत त्या गप्पा मारल्यात. सो पदर गाण्याबद्दल काय सांगशील? पदर गाणं हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की बऱ्याच दिवसांनंतर प्रशांतसोबत ॲज अ सिंगर म्हणून काम करायला मिळतं आहे. आणि त्यासाठी, आणि तसं टीम म्हणून मी प्रत्येक गाण्यामध्ये असतोच सहभागी, पण या गाण्यामध्ये मी सिंगर म्हणून सुद्धा आहे, त्यामुळे ते स्पेशल आहे. अगेन गाणं एवढ्या छान पद्धतीने शूट झालं आहे, आणि ओव्हरऑल जो आउटपुट आला आहे ते पाहता तर अजून एक सॅटिस्फॅक्शन लेवल वर गेलेली आहे. सो खरंच हे गाणं स्पेशल आहे माझ्यासाठी. तुझी गाणी तर आम्ही ऐकतच असतो, सोबत सोनाली पण असते. अगेन सोनालीसोबत तुझं डुओ आम्हाला पाहायला मिळते. सो सोनालीबद्दल काय सांगशील? नेहमीप्रमाणेच म्हणजे सोनालीचा आवाज तर म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या आवडीचा, एक फिमेल सिंगरमध्ये सोनालीचा आवाज तर खूप आवडीचा आहेच. आणि आमची दोघांची सुद्धा गाणी जी आहेत
जी बरीच गाणी चर्चेत आहेत किंवा व्हायरल आहेत. सो पुन्हा एकदा सोनालीसोबत गाणं म्हणजे हां पुन्हा एकदा व्हायरल होण्याचा चान्स असं असं मला वाटतं गाणं. आणि नेहमीप्रमाणेच गाणं खूप छान आणि सुंदर झालेलं आहे. आणि सोनालीचं सांगायचं झालं तर रेकॉर्डिंगच्या वेळी आम्ही जेव्हा रेकॉर्ड करत होतो गाणं तर खूप सारे एक्सपेरिमेंट केले जातात की असं करून बघू तसं करून बघू. आणि कुठले कुठले आर्टिस्ट कसे असतात की हां चला अरे हे नाही होणार कारण अरे किंवा असे काही टेक्निकल रिझन देतात. पण तिचं तुम्ही ओपन टू ऑल सजेशन्स असतं आणि त्यामुळेच प्रोडक्टवर कुठेतरी त्याचा परिणाम चांगला परिणाम होतो आणि आउटपुट आपल्याला असं पाहायला मिळतं. सो तुमचं ही जोडी आहे ती कळून येते की किती तुमचं जे टीमवर्क आहे ते किती छान आहे ते. सो फायनली ऑडियन्सला काय सांगाल दिवाळीच्या शुभेच्छा. आणि माझ्याकडून तर हां माझ्याकडून आणि आमच्या सर्व टीमकडून तर तुम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी भरभराटीची जाओ आणि खूप सारी धनलक्ष्मी लाभो आणि खूप धमाल करा. दादा मराठी चित्रसृष्टीच्या सर्व प्रेक्षकांना आमच्या संपूर्ण टीमकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. आणि चॅनलच्या सगळ्याच मेंबर्सना जे जे तुम्ही मेहनत करताय आणि गोष्टी लोकांपर्यंत पोचवताय एंटरटेनमेंट फील्डच्या, सो तुम्हाला पण खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा. आणि तुमचं चॅनल खूप मोठं हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आमचं गाणं बघत राहा, प्रेम द्या, एवढंच सांगेन. ओके.